काही म्हणा मित्रांनो, पण सकाळ सकाळ ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची मजाच वेगळी. सकाळ सकाळ उठून गरम पाणी पिलं का पोट छान साफ होतं आणि दिवसभर एक एनर्जी राहते माणसामध्ये. मग मी उठलो, आवरलं पटापटा, मस्तपैकी फ्रेश झालो. काल माझ्या भाऊनी फोन केला होता, म्हणला मी पण येणार उद्या तुझ्यासोबत वर्कआउटला. म्हणलं ठीक आहे. त्याला यायला थोडा टाईम होता, मग तोपर्यंत म्हटलं 2-4 पानं वाचून घ्यावं. 2-4 पानं करता करता 2 चॅप्टर वाचली मस्तपैकी. सकाळ सकाळ खूप छान वाटलं. झालं माझं यायचा टाईम झाला, मस्तपैकी शूज घातली, कॅप टाकली, छान आवरलं आणि निघलो वर्कआउटला. 5चा प्लॅन होता, लोकेशन पण चेंज केली मस्तपैकी. पुढे पण चाललं होतं कामाला. मध्ये भेटला त्याला उचलला मस्तपैकी. आज लवकरच दुसऱ्या लोकेशनला जायचं होतं. म्हणलं दुर्गा टेकडीला आलो, छानपैकी मस्त वरती आलो, व्यायाम चालू केला. मित्रांनो काही म्हणा, पण आपण म्हणतो की लय मी दिवसभर घाम गाळतो, हे काम करतो ते काम करतो, पण काम करणं आणि व्यायाम करणं याच्यामध्ये लय फरक आहे. व्यायामाने मस्त फ्लेक्झिबिलिटी राहते बॉडीमध्ये, एक माइंड शांत राहतं. मेडिटेशन योगा केल्यानंतर जे छान वाटतं की दिवसभरात कसली परिस्थिती आली का तुम्ही तिच्या सामोरं जाऊ शकता. शांत चित्ताने डोकं शांत ठेवून काम करू शकता. माझ्या भाऊने बी इथं मस्तपैकी जोर मारले, तोपर्यंत मी सुद्धा बसलो होतो, त्याचा व्हिडिओ काढला. म्हटलं मस्तपैकी आम्ही मेडिटेशन वगैरे झाल्यानंतर उजेड पडला, थोडं छान वाटलं. सकाळ सकाळचं वातावरण खूप फ्रेश, अख्खं पिंपरी चिंचवड दिसते दुर्गा टेकडीवरून. मस्तपैकी तो लुक बघितला. ह्या काकांची जोडी मला आवडली. प्रेरणादायी यांचं शर्टावरती एक वाक्य लिहिलं होतं, लिव्ह युअर बेस्ट लाईफ, म्हणजे तुमचं सर्वोत्तम आयुष्य जगा, असं ते शर्टावरती लिहिलेलं होतं. खूप छान वाटलं. मी तर झाडाला मिठी मारतच असतो, पण माझ्या भाऊने पहिल्यांदा मारली. तो जरा लाजत होता 4 चौघात मिठी मारायला, पण म्हणलं मार भावा. मस्तपैकी इकडं बदकं बघितले आम्ही, खूप छान वाटलं. सकाळ सकाळचं वातावरणच वेगळं असतं भावांनो. दिवसभर किती काम करा, चिडचिड वाटत नाही, काय नाही काय नाही. मस्तपैकी आम्ही आलो. आरोग्यदायी लेमन टी पिला, इथं लिंबाचा चहा, मस्तपैकी लिंबाचा चहा पिलो पितळ्याच्या भांड्यातला, एकदम आरोग्यदायी. घरी आलो तर मम्मीने सगळं काम करून ठेवलं होतं, भांडे बिंडे घासून तयारी करून ठेवली होती. मी पण आलो, थोडी मदत केली. मला बघितलं आणा लगेच पळत पळत येते, आणा लगेच येते वजवळ पळत पळत. मस्तपैकी बटाटे काढले, माल बनवला, मटेरियल बनवलं. मला यायला उशीर झालेला बघून मामा आला. मामाने मस्त झाडू बिडू मारला. मामाला नको नको म्हटलं, पण मामा मदत करत होते. झाडू मारता मारता मामाने बी 2-4 ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. मस्तपैकी दुकान चालू केलं, माल बनवला. महेश आला तोपर्यंत. मॅडमची ऑर्डर होती, त्या भावाने पण ऑर्डर केली होती ऑनलाईन, त्याला देऊन आलो पार्सल. त्याला थँक्यू म्हणलं सकाळ सकाळ भावा. 2-4 ऑर्डर होत्या, ऑर्डर केल्या. मस्तपैकी दुकानावर आलो. आपल्या कुणाल भाऊने मस्त खानदेशचे स्पेशल वांगे आणलेले, लांब लांब मोठे वांगे. म्हणलं भरीत खायची इच्छा आली. मम्मीने म्हणलं चटणी राहू दे साईडला, काही घाललं भरीत कर. मस्तपैकी तिला वांगं आणून दिलं. आपल्याला आज वांग्याचं भरीत करून दे म्हणलं. मस्तपैकी भरीत खाल्लं. आणि शेवटी आमचा छोटा उद्योजक आला होता. मस्त दुकान बंद करायला मदत. छोटा उद्योजक थांबला माझ्यासोबत संध्याकाळी. दुकान आवरूस्तोवर थांबला मस्तपैकी. दुकान बंद करून दिलं मला त्याने.